हे हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे तुमचं अजून एका व्लॉगमध्ये आपल्या. तर मी प्रियांका. तर आज खूप दिवसांनी मी व्लॉग अपलोड केला आहे आणि व्लॉग अपलोड करण्याचं कारण पण तसंच आहे, कारण की आज होता आरुचा रिपोर्ट कार्ड डे. ते कारण की त्यांची एक्झाम झाली होती, आत्ता फर्स्ट युनिट टेस्ट झाली होती. तर त्यांच्या टीचर्सने आम्हाला बोलवलं होतं की या म्हणून. आणि सॅटर्डे असल्यामुळं शाळा नव्हती, फक्त तिला युनिफॉर्म घालून न्यायचं होतं. तर पाऊस चालू होता आणि आम्ही निघालो होतो. मग तेवढ्यात पाऊस गेला तर आम्हाला खूप बरं वाटलं, म्हटलं भिजायला नाही लागणार. तसं आम्ही रेनकोट वगैरे घेतलं होतं आणि मस्त गार वारं सुटलं होतं. आणि बघू शकता आम्ही चाललो आता तिच्या स्कूलमध्ये. आणि वातावरण इतकं छान वाटत होतं सकाळ सकाळ. बघू शकता इथं ढग वातावरण आणि हे ट्रॅफिक वगैरे काहीच नसतं सकाळचं, त्याच्यामुळं मस्त गार वातावरण झालं होतं आणि खूप छान वाटत होतं. आणि बघू शकता आता आम्ही आरूच्या स्कूलपाशी आलो आहे. ही आहे आरूची स्कूल आणि सगळे पॅरेंट स्टुडंट आले होते आणि आरू इथं थांबली होते. आम्ही एका साईडला थांबलो होतो कारण की अजून क्लासमध्ये जायला म्हणजे बोलवलं नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही इथंच थांबलो होतो पार्किंगमध्ये. त्याच्यानंतर मग आम्ही बघू शकता क्लासमध्ये वगैरे गेलो आणि पहिलं तिच्या मॅमने आम्हाला फॉर्मवरती सही करायला दिली. बोलली की पॅरेंट्सने सिग्नेचर करून घ्या फॉर्मवरती, मग मी तुम्हाला पेपर देते. आणि मग मी सही वगैरे केली आणि बघू शकता आरूचे पेपर दिला होता तिच्या मॅमने. आणि आरूने पेपर बघा किती छान लिहिलं आहे. तिला 20पैकी 20 पडलेत मॅथ्समध्ये आणि इंग्लिशमध्ये 20पैकी 14 पडलेत. आणि कोणता राहिला आहे, हिंदीमध्ये तिला 20पैकी 19 पडलेत. तर तिने छान लिहिलं आहे, फक्त इंग्लिशमध्येच तिला कमी पडलेत कारण की तिला कळलं नाही का स्मॉलमध्ये किंवा बिगमध्ये लेटर कसं लिहायचं हे तिला कळलंच नाही, त्याच्यामुळं तिला ते कमी मार्क्स पडलेत. आणि तिची मॅम म्हणत होती हुशार आहे, फक्त ती गप्पा मारत असते, पण बाकी गोष्टीमध्ये सगळ्यात हुशार आहे ती. अभ्यासात, बोलण्यात किंवा रीडिंग नाही का, तिला असं फ्रंटवरती बोलून बोर्डवरचं रीड करायला होतं ते तिला चांगलं येतं बोलले. मग आम्ही मॅमशी बोलून वगैरे निघालो होतो आणि तिच्या मॅमशी आम्ही म्हणजे भरपूर गोष्टी बोलल्या, ते काय आम्ही रेकॉर्ड केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही निघालो लगेच स्कूलमधनं आणि घरी आलो. बघू शकता आम्ही घरी पण आलो होतो आणि येतेत आम्ही बेकरीमध्ये पण थांबलो होतो, ते काय आम्ही शूट केलं नाही म्हणजे विसरूनच गेलो आम्ही. तर मग येतेत आम्ही पाव घेऊन आलो होतो आणि फरसाण घेऊन आलो होतो चहासोबत खाण्यासाठी. ते बनपाव किंवा नाही का क्रीमचा पाव म्हणतो आम्ही, ते खायचं तर मला आवडतं आणि आरूला पण आवडतं, त्याच्यामुळे ते घेऊन आलो होतो. मग आल्या मी पहिलं घर सगळं झाडून घेतलं, पसारा वगैरे आवरून घेतलं, कारण की मी तसंच पसारा घर काय झाडून घेतलं नव्हतं, तसंच गेलो होतो कारण की 9:30चा टायमिंग होता. त्याच्यामुळं आम्ही लगेच गेलो होतो स्कूलमध्ये. पहिलं आंघोळ वगैरे करून नाश्त्याला पण बनवले होते पोहे, पण मी काही नाश्ता केला नव्हता. मग घरी आल्यानंतर ही घरातली सगळी कामं आवरली, झाडून घेतलं. आणि आरूचं चाललं होतं मध्ये मध्ये मला पहिलं खायला दे, तिला म्हटलं अगं थांब झाडून होऊ दे मग देते तुला. मग मी काय चहा ठेवला होता उकळायला आणि झाडून वगैरे घेतलं. मग मी म्हटलं थांब 5 मिनटं चहा उकळल आणि मग मी केस वगैरे बांधून घेतलं. आणि ऊनमध्येच येते ऊनमध्येच जाते, तर काय कळत पण नाही. तर मग मी कपडे वगैरे चेंज केले बघू शकता. आणि आरू इथंच बसली होती किचनवरती, चहा उकळायची वाट बघत होती कारण की तिला भूक लागली होती, कारण की तिने पण नाश्ता थोडाच केला होता. त्याच्यामुळं तिला पहिलं म्हटलं थांब आता उकळतोय, मग उकळलं की तुलाच देते. मग पहिलं तिलाच दिलं. चहा झाल्या तिला चहा पाव दिला खायला बघू शकता. मग ती बसलीच होती इथं खायला आणि खायला बसली होती. तर मग तो म्हणजे आमच्या इथला एक नाणे म्हणून मुलगा आहे, तो तिला चिडवत होता. तो पण आला होता, म्हणत होता नापास झाली, पण ती म्हणत होती नाही मी नापास नाही झाले, मी चांगले मार्क्स पाडलेत असं त्याला ती बोलत होती. आणि तो हसत होता. आणि हे पण इथं बसले होते कारण की ह्यांना जायचं होतं बाहेर. मग मी पण पाव खाऊन घेतला. मीनी माझ्यासाठी वेगळा आणला होता तो फरसाण आणि पाव मी खाऊन घेतला.
त्याच्यानंतर म्हटलं थोडेसेच भांडे पडलेत तर ती काय घासून टाकायत, कारण की थोडं जरी असं खरखटं कुठं काय असेल तर लगेच नाही का चिरटे मच्छर फिरतच असतात माशा. त्याच्यामुळं म्हटलं की नकोच म्हटलं, कारण की आता किचनमध्ये काय आपण लवकर नाही ना, तर एक संध्याकाळीच आहे ना चहाच्या टायमिंगला 5-6 वाजता. त्याच्यामुळं म्हटलं की किचन सगळं स्वच्छ करून डायरेक्ट झोपायलाच जावं. म्हटलं थोडा वेळ पडावं, टी व्ही वगैरे बघत आम्ही झोपणार आहे. तर मी इथं भांडे घासून घेतले आणि दुपारचं माझं असंच रुटीन असतं, काही काम नसल्यामुळं नाही का आरूची वाट बघायची स्कूलवरनं येईपर्यंत. मग तिला आलं की खायला द्यायचं, मग मी तोपर्यंत टी व्ही वगैरे बघत असते. झोप तर काही येत नाही, फक्त अंग टाकते. किती वेळ बसणार ना, त्याच्यामुळं मी अंग टाकलेले असते, म्हणजे झोपलेले असते टी व्ही बघत वगैरे. मारू झोपूच जाते. मारूला म्हटलं तू तिथलं सगळं आवरून घे, कारण की चहा पिला होता तर तिने थोडं सांडवलं होतं, तर तिला म्हटलं तिथलं पुसून झाडून घे आणि तू झोपायला होतं पर्यंत मी पण येते. तर ती म्हटली ठीक आहे म्हटली. मग तिचं चाललं होतं तिकडं काय गोंधळ चाललं होतं काय माहिती, मी पण काही लक्ष नाही दिलं. आणि मग इथं माझे भांडे पण झाले होते घासून, काही चहाचे आणि फक्त नाश्त्याचे होते, पोहेचे. कढई पोहे होते म्हणून मी काही कढई धुवायला घेतली नाही, म्हणलं राहू दे तेच गरम करून खाता येईल नंतर. म्हणून बघू शकता इथं मग मी किचन वगैरे आवरून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. आणि काय माहिती पावसाळ्यातले मच्छर चिरटे माशा कुठून येतात काय माहिती, इतकं स्वच्छ करून गोड न सांडवतं, म्हणजे गोड तर काही नसतं तरी पण मासे मच्छर फिरतच असतात. त्याच्यामुळं मी लय पुसून घेत असते, सारखंच पुसत असते. आणि माझ्या दिवसात ना 50-60 वेळा तर हातच धुवून होत असते, आणि इतक्या वेळ मी हात धुवत असते. तर आणि इथं तुळस खूप वाढली होती म्हणून मी तिला कट केली होती थोडीशी. आणि मी बघितलं आरू काय करते, तर आरू झोपली नव्हती. आरूचं इथं काहीतरी वेगळाच प्रकार चालला होता, काहीतरी कारणामध्ये तिचं चालूच असतं. तिला आम्ही जाताना रेनकोट नाही घातला, किंवा पाऊस येत नव्हतं, थांबला होता आम्ही जाताना, म्हणून तिला आम्ही रेनकोटच नव्हता घातला. म्हणून ती घरी आल्यावर रेनकोट घातलं तिने. आणि तिला स्कूलमध्ये नाही का, म्हणजे प्रॅक्टिस चालले त्यांच्या स्कूलमध्ये डान्सचा, तर तिला गाणं नाही आठवते, पण तिचं नाचायचं काम चाललं होतं त्या गाण्यावर. मनातल्या मनात ती गाणं बोलते काय, नाचते काय, फोनपाशी येते काय, तिचे मग चाललं होतं. आम्ही हसत होतो खूप, म्हटलं हिचं काय खरं नाही म्हटलं. कोणता स्टेप आहे कोणतं गाणं आहे आम्हाला आमचंच कळत नव्हतं. तुम्हाला कळतंय का, तुम्ही सांगा कोणतं गाण्यावरती डान्स करते. असं काही तिचा डान्सचा प्रकार चालला होता. म्हटलं जाऊ दे तुझा डान्स चालू दे, म्हटलं तुला कर कसं नाचायचं तसं नाच. आणि मग आम्ही झोपलो. त्याच्यानंतर उठलो, बघू शकता संध्याकाळचे 6 वाजले होते. आणि टी व्हीवरती मी गाणे ऐकत ऐकत चहा वगैरे घेतला, स्वयंपाकाची तयारी केली. तर भेटूया आपण अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.